बातमी राजकीय वर्तुळातून आजच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वाची। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यात आलाय आणि याबाबतचं महाविकास आघाडीने एक अधिकृत पत्र जारी केले। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही याच्या चर्चा गेले काही महिने रंगल्या होत्या। आजच्या बैठकीमध्ये मानापमान नाट्य सुद्धा रंगलं होतं, पण वंचितच्या प्रतिनिधींना तासभर बाहेर उभं केल्यामुळे महाविकास आघाडीने आपला अपमान केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। पण अखेर आज वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करत असल्याचं पत्र जारी करण्यात आले। आज झालेल्या मुंबईमधल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं यावर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं एकमत झाले। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असल्याचं या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आले। या अगोदर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये या संदर्भातलं सूतोवाच करण्यात आलं होतं। आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीने या संदर्भातलं एक पत्र जारी केलेलं आहे। त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे बघूया। हे पत्र वंचित बहुजन आघाडीसाठी महाविकास आघाडीने जारी केले। आपण स्वतः देशातील हुकुमशाही विरोधात लढत आहात, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं अशी आमची भूमिका आहे। 30 जानेवारीला मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आपल्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले। वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत झालंय आणि त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला गेलेला आहे असं पत्र प्रकाश आंबेडकर वंचित बहुजनचे नेते यांना महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांतर्फे पाठवण्यात आले। पण आम्हाला अजून महाविकास आघाडीचं हे पत्र मिळालेलं नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेली आहे। वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्र जारी करण्यात आलेलं आहे। पत्राचा मजकूर सुद्धा माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालाय, मात्र हे पत्र आपल्याला अजूनही मिळालेलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। प्रतिनिधींनी केलेले वक्तव्य आहे त्याच्यावरती मी काही कमेंट करणार नाही। मी 600 किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो। सध्या एक पत्र जाहीर केलेलं आहे ते महाविकास आघाडीमध्ये वंचितला नाही, अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही। जे बैठकीला गेलेले आहेत त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं, तेव्हा मग मी ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।